हे जी सिस्टीम आहे ना, हां हे तुम्ही कुठल्या परीक्षेला आले होते? सर आम्ही सीडीसीसी बँकच्या परीक्षेला आलो होतो, चंद्रपूर जिल्ह्यात ही भरती होती सर. या भरतीसाठी आम्ही सर दुरून दुरून विद्यार्थी आलो आहे. म्हणजे नांदेड काय, गडचिरोली काय, चंद्रपूर, लातूर, भंडारा, त्याच्यानंतर आणखी दुरून दुरून विद्यार्थी आले. सर आम्ही आलो इथे आणि आल्यानंतर तासभराच्या अगोदर सांगतायत एवढं दुरून आल्यानंतर की तुमची एक्झाम कॅन्सल झालेली आहे. आणि कॅन्सलचं रिझन काय सांगितलं, टेक्निकल एरर आहे. सर तुमचं जर टेक्निकल एरर होतं तर तुमचं जे डिपार्टमेंट आहे ते अगोदर काय झोपा काढत होतं का? आमचा एवढा पैसा जो खर्च झालाय तो कोण देणार आहे? आम्हाला एवढा मानसिक त्रास झालेला आहे, या गोष्टीचा आर्थिक भूर्दंड सहन करायला लागलेला आहे, त्याचा जबाबदार कोण आहे? या परीक्षेला सर आता जवळपास आज आम्ही कमीत कमी 400 विद्यार्थी तरी असेल. यामध्ये काही काही तर छोट्या छोट्या मुली घेऊन आलेले होते, आपले पॅरेंट्स है ना, महिला स्पेशल आल्या होत्या आपल्या लेकरांना घेऊन. ते शेवटी रडत रडत गेला सर इथून. म्हणे आम्हाला पहिल्यांदा चान्स भेटला म्हणे, त्यासाठी हा सगळा भोंगळ कारभार चालू आहे म्हणे. जर यांना एक्झाम कंडक्ट करायचीच नव्हती तर हा कशाला त्यांनी हे रचला म्हणे, कट रचला म्हणे आम्हाला इथं बोलवायचा. सर या एक्झामसाठी जवळपास 31,556 पोरांनी फॉर्म भरलेला आहे. फक्त किती जागेसाठी सर? 376 जागेसाठी. आणि त्यासाठी सर जवळपास प्रत्येक स्टुडंटकडून 560 रुपयांनी खंडणी वसूल केलेली आहे. आणि यासाठी या गव्हर्नमेंटच्या तिजोरीमध्ये 1,80,00,000ची भर पडलेली आहे. म्हणजे तुम्ही पोस्ट काढता, छड्याक भरायच्या, आमच्याकडून पैसा वसूल अमाप करता आणि वेळेवर हे गोष्ट झालं की तुम्ही कॅन्सल करता. हे कुठपर्यंत योग्य आहे? याचा जबाबदार कोण आहे? आणि तुम्हाला केंद्र काय इथे परीक्षा केंद्र सापडत नव्हतं ना? हा सर, केंद्राचे परीक्षार्थी काय म्हणते, टेक्निकल एरर आहे, वरून कॅन्सल झालेला आहे, तुम्ही घरी जावा. म्हणजे आम्ही का तुम्हाला काय हलवा वाटतोय का? तुम्ही आम्हाला एवढं करून बोलवता आणि म्हणता परत घरी जा आणि 23 तारखेला एक्झाम होईल. म्हणजे आजची 21 तारीख, 2 दिवस आम्ही कुठे जाणार आहे, कुठे जगणार आहे? आमच्याकडे पैसा कुठे येणार आहे एवढा? मग हा जर 23 तारखेचा जर असेल तर तुमच्या सेंटरचं काम नाही आहे का आमची बंदोबस्त करायचं? याचा जिम्मेदार सर स्वतः सेंटरनी रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायला पाहिजे. आमचा जो काही मानसिक त्रास झालेला आहे, आर्थिक त्रास झालेला आहे, त्यांनी तो भूर्दंड भरून द्यायला हवा. तुम्हाला केंद्र इथे सापडलं नाही ना, खूप लांब आहे ना ते? ऍड्रेस बरोबर दिला नव्हता त्यांनी. जो ऍड्रेस होता ना तो शॉर्ट मध्ये देऊन त्यांना तो ऍड्रेस ऑटोवाल्या पण नव्हता, सिटी बसवाल्यांना पण माहित नव्हता. तो आम्हाला बघासाठी खूप त्रास झाला. आणि सर ऑटोवाल्यांनी एका एका व्यक्तीकडून 150 रुपये चार्ज केले सर, कारण त्यांनाही माहित नव्हतं. त्यांना पण माहित नव्हतं. ते दुसरीकडे घेऊन जात होते, त्यानंतर त्यांनी वापस आणून त्याचे एक्स्ट्रा पैसे घेत होते. तुला परीक्षा केंद्रावरून उठवलं का तुम्हाला? आणि ते मी पेपर दिलाय स्वतः, माझं नाव चेतन काळे आहे, मी पेपर दिला आहे. मला मी कमसे कम 13 ते 14 क्वेश्चन अटेम्प्ट केले आहे. तो क्वेश्चन अटेम्प्ट जे ऑप्शन टिक केलं त्या ऑप्शनवर मी जेव्हा नेक्स्ट करत होतो, जेव्हा अजून वापस त्याच क्वेश्चनवर येत होतो तर ते ऑप्शन चेंज होऊन राहत होतं सर. नंतर त्यांनी आम्हाला टेक्निकल इश्यू म्हणून सगळ्यांना बाहेर काढून टाकले सर. म्हणजे पेपर चालू असताना तुमचा अर्धवट ठेवला? हा, पेपर म्हणजे काही अर्धा तास झाला होता, त्याच्यानंतर त्यांनी मग बाहेर काढून टाकलं आम्हाला की टेक्निकल इश्यू आहे म्हणून सगळ्यांना बाहेर काढून टाकलं. थोडक्यात तुमच्यावर अन्याय नक्की झाला. काही काही तर विद्यार्थी असे म्हणते आम्ही फालतू एज्युकेशन घेतोय. जर गव्हर्नमेंटला आम्हाला जॉब द्यायचंच नसेल तर हे नाटक कशाला करायचं सर? आम्ही तर अडाणी असलो त्याच्यामध्ये बरं असतं, असं त्यांचं प्रतिक्रिया आहे सर. आम्ही इथे कालपासून येऊन बसून आहोत सर, कालपासून रेल्वे स्टेशनवर झोपून राहिलो, तर आम्हाला काही मानसिक त्रास आहे ना सर. आणि इथल्या केंद्र प्रमुखांनी काय सांगितलं मग तुम्हाला? सर केंद्र प्रमुखांनी फक्त एवढंच सांगितलं, टेक्निकल एररमुळे तुमची एक्झाम कॅन्सल झालेली आहे, तुम्ही घरी जा. ज्यावेळेस आम्ही 23 तारखेला तुमचा पेपर होईल त्यावेळेस तुम्ही या. म्हणजे आम्ही परत जायचं घरी, परत खर्च करून इथे यायचं. म्हणजे आमच्याकडे सर खूप जास्त पैसा जर असता तर आम्ही कशाला नोकरी करत बसलो असतो इथे. आणि सर जे दुपारचं शिफ्ट होते त्याचे 2 वाजता, त्याला 1 वाजता ईमेल करून सांगत आहे की तुमची एक्झाम जे पोस्टपोन झाली आहे 23 तारखेला. 23 तारखेला ते येऊन राहिले ना, मुलं येऊन राहिले ना सेंटरला. त्याच्यानंतर यांनी म्हणतं की तुमची एक्झाम पोस्टपोन झाली आहे. आता सर उद्या पण एक्झाम आहे, त्या एक्झामला हे लोक असंच करतील. उद्या कोणती एक्झाम आहे? उद्या पण सर क्लर्कची एक्झाम आहे आणि परवा पण क्लर्कची एक्झाम आहे. आणि म्हणतात की 23 तारखेला मग दोन्ही एक्झाम घेऊ. हे कसं पॉसिबल आहे? तुमचं मॅनेजमेंटच जर बरोबर नाहीये, तुमचं जर टेक्निकल ग्लिच, तुम्ही एक छडाक भरायचा ग्लिच तुम्ही जर बरोबर ताबडतोब दुरुस्त नाही करू शकत तर तुम्ही काय एक्झाम कंडक्ट करू शकता? बरं, आता तुम्ही थांबणार आहे का जाणार आहे मग? सर आमच्याकडे पर्यायच कुठे उरला सर? आमच्याकडे पैसा पाणी नाहीये. आम्ही विचार हाच करतोय सर, आम्ही इथे थांबलो तर इथून जायचं कसं? आणि जर इथून गेलो तर मग परत यायचं कसं?
तर हे यांची रिस्पॉन्सिबिलिटी आहे सर की याच्यानंतर जर एक्झाम झाली तर आमच्या होम टाउनवर द्या. नागपूरला सेंटर आहे, चंद्रपूरला सेंटर आहे, मग आम्ही नागपूर चंद्रपूरच्या जवळपास असणाऱ्या एवढं दूरचं सेंटर द्यायची गरज काय होती? IBPS TCCचे पेपर होते सर चंद्रपूरमध्ये ना, यांनी छोट्याशा परीक्षेला एवढे दूर सेंटर टाकले, तेवढे IBPSचे चंद्रपूरमध्ये होऊन राहिले आजकाल. आणि सर सेंटरही एवढा दूर आहे की सगळ्या गोष्टी मॅनेज होऊ शकतात अशा जागी सेंटर दिलेलं आहे. गैरसोयीचं केलं थोडं. गैरसोयीचंही केलं आणि मला तर वाटतं याच्यामध्ये पूर्णच्या पूर्ण भोंगळ कारभार आहे सर. आणि सर मुली आता चंद्रपूरची मुलगी राहिली तर ते तिला पुणेला जायला त्रास होईल ना सर एकटी. आता ते 10वी पास राहिली, ते पुणेला काय जाईल सर एकटी मुलगी. ओके, थँक्यू.